मॅम, पीसीओडी मध्ये कॅन्सरचे रिस्क वाटते का, असा प्रश्न आहे. पीसीओडी मध्ये फक्त कॅन्सर नाही तर पूर्ण शरीरावर परिणाम होतो. आपल्याला काय वाटतं, पीसीओडी म्हणजे फक्त फर्टिलिटी, बेबी होणं इतका प्रॉब्लेम आहे किंवा पिरियड सायकल आपले इरेग्युलर आहेत, पण असं नाही. आपल्याला बाळ झाल्यावर सुद्धा आपण जर पीसीओडी म्हणजे लाईफस्टाईल कंट्रोल केली नाही तर जसं तू म्हणते तसा एंडोमेट्रियल कॅन्सर पण होऊ शकतो. कारण पीसीओएस मध्ये अनियमित रक्तस्राव असतो. 2-2, 3-3 महिन्याने जेव्हा पिरियड येतो तेव्हा गर्भाशयाची आतली लायनिंग, ज्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो, तो खूप जाड होतो आणि पुढे मागे जाऊन एंडोमेट्रियल कॅन्सरचे रिस्क वाढते. दुसरं म्हणजे इन्शुलिन रेझिस्टन्स. तो जर आपला कंट्रोल झाला नाही तर भविष्यात लवकर डायबिटीज होण्याची रिस्क असते. तिसरं आहे म्हणजे स्ट्रोक्स. कोलेस्ट्रॉल वाढतं, लिपिड मेटाबॉलिझम डिस्टर्ब होतो, त्यामुळे आपल्याला स्ट्रोकची सुद्धा रिस्क वाढते. चौथं म्हणजे ह्या सगळ्या प्रॉब्लेममुळे हार्ट अटॅकची रिस्क वाढते. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, अजून बरेच काही प्रॉब्लेम्स होतात, पण पीसीओडी मध्ये सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स सुद्धा वाढतात. त्यामुळे फक्त करायचं काय आहे, आपल्याला आपली हेल्दी लाईफस्टाईल ठेवायची आहे आणि हेल्दी लाईफस्टाईलने आपण पीसीओडीवर कंट्रोल करू शकतो आणि हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत त्याला आपण लांब ठेवू शकतो.